शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असलेली पीएम किसान योजना या योजनेच्या 18व्या हप्त्याची तारीख फिक्स करण्यात आली आहे। आतापर्यंत 17 हप्ते शासनाने शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केले आहेत। पीएम किसान योजनेअंतर्गत आता पुढचा हप्ता म्हणजे 18वा हप्ता तो आता जमा करायला सुरुवात करण्यात येणार आहे आणि त्याची तारीख सुद्धा फिक्स करण्यात आलेली आहे। परंतु बऱ्याच शेतकऱ्यांना अजूनही माहीत नाही की कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीएम किसान योजनेचे पैसे जमा होणार आहेत किंवा कुटुंबातील कोणत्या सदस्यांच्या किती सदस्यांच्या खात्यामध्ये पीएम किसान योजनेचे पैसे आणि कोणत्या पद्धतीने जमा होणार आहेत तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। सो व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर अजूनही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करा, शेजारील बेल आयकॉन सुद्धा प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करून ठेवा, म्हणजे असेच महत्त्वपूर्ण आणि गव्हर्नमेंटचे नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत रेग्युलर पोहोचत राहतील। तर शेतकऱ्यांसाठी सर्वात महत्त्वाची असणारी पीएम किसान योजना या योजनेच्या 18व्या हप्त्याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे। तीच अपडेट कोणती आहे ते आपण आजच्या व्हिडिओमधून पाहूयात। चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात। तर पीएम किसान सन्मान निधी योजना शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून अनेक योजना आणल्या जात आहेत। यातील एक योजना म्हणजे पीएम किसान सन्मान निधी योजना। केंद्र सरकारने देशातील गरीब कुटुंब शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ही योजना सुरू केली होती। या योजनेच्या सुरुवातीपासून आतापर्यंत एकूण 17 हप्ते जारी करण्यात आले आहेत। आता शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत 18वा हप्ता मिळणार आहे आणि त्याची तारीख सुद्धा फिक्स करण्यात आली आहे। तर पीएम किसान योजनेचा पुढचा हप्ता म्हणजेच 18वा हप्ता कोणाच्या खात्यामध्ये जमा होणार आहे? पती की पत्नी या योजनेच्या नियमानुसार याचा लाभ कुटुंबातील दोघांपैकी कोणातरी एकालाच मिळेल। सर्वसाधारणपणे ज्या व्यक्तीच्या नावावर शेतीची जमीन असते त्या व्यक्तीच्या खात्यात पैसे जमा होतात। मात्र पीएम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी लँड व्हेरिफिकेशन करणं अनिवार्य केलेलं आहे। शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दरवर्षी पीएम किसान योजनेचे 6,000 रुपयाचा निधी हा जमा केला जातो। पीएम किसान योजनेअंतर्गत केंद्र सरकार दरवर्षी शेतकऱ्यांच्या खात्यात 6,000 रुपये ट्रान्सफर करतं। प्रत्येकी 2,000 रुपयांच्या 3 हप्त्यामध्ये हे पैसे थेट शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवले जातात। दर 4 महिन्यांनी 2,000 रुपयांचा हप्ता दिला जातो। अशा प्रकारे सरकार दरवर्षी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 6,000 रुपये जमा केले जातात। तर तुम्हाला या अगोदर समजले असेल की कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा आपल्या आजच्या व्हिडिओचा तो म्हणजे कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे हे जमा केले जाणार आहेत। तर ज्या शेतकऱ्यांच्या नावावरती लँड व्हेरिफिकेशन होणार आहे, ज्या शेतकऱ्यांच्या नावावरती जमीन आहे अशा शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे हे येणार आहेत। मग ते पत्नी असो किंवा पती असो, दोघांपैकी कोणातरी एकाच्याच म्हणजेच कुटुंबातील एकाच व्यक्तीच्या नावावरती त्यांची ही पीएम किसान योजनेअंतर्गत येणारी जी रक्कम आहे ती रक्कमचा 18वा हप्ता हा जमा होणार आहे। तर पीएम किसान योजनेचा 18वा हप्ता याची तारीख सुद्धा फिक्स करण्यात आली आहे। याची तारीख आहे 5 ऑक्टोबर 2024। 5 ऑक्टोबर 2024 ला पीएम किसान योजनेचा 18वा हप्ता हा ही जमा केला जाणार आहे। त्यासाठी तुमची ई-केवायसी मॅन्डेटरी असणार आहे। कुटुंबातील एकाच सदस्याच्या नावे ह्या पीएम किसान योजनेचा हप्ता येणार आहे। त्यासाठी तुमच्या नावावरती लँड म्हणजे जमीन असणे ही खूप महत्त्वाचे आहे। त्याच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीएम किसान योजनेच्या 18व्या हप्त्याचे 2,000 रुपये हे जमा होणार आहेत।
सो हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा. भेटूयात पुढच्या एका नवीन अपडेटसोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.